आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। वाढीव घरपट्टी विरोधात कुपवाडकरांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। आमचे कुपवाड वार्ताहर भारत कांबळे कळवतात की सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने लादलेल्या भांडवली मूल्यांवर आधारित वाढीव घरपट्टी विरोधात शहरातील संघर्ष समिती, शहर व्यापारी संघटना, नागरिकांना घरपट्टी विरोधी कृती समितीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत बंदला व मोर्चाला कुपवाडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या संदर्भात नुकतीच शहरात बैठक पार पडली होती। त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी सर्व व्यवहार बंद ठेवून सांगलीतील स्टेशन चौकातून मनपाच्या मुख्य कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते। त्याकरिता शहरातील संघर्ष समिती, कुपवाड शहर व्यापारी संघटना, छोटे मोठे व्यावसायिक, कुपवाडकर नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्स्फूर्त पाठिंबा दिला। यावेळी शहरातील नागराज चौकातून श्रीफळ वाढवून मोटरसायकल रॅलीने मोर्चाला सुरुवात झाली। रद्द करा, रद्द करा, वाढीव घरपट्टी रद्द करा, वाढीव घरपट्टी रद्द झालीच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून बंदचे आवाहन करत सांगली येथे मनपाच्या मुख्य कार्यालयावर होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाली। तत्पूर्वी शहरातील औषधी दुकाने, दुग्धजन्य पदार्थांचे दुकाने, दवाखाने यासारख्या अत्यावश्यक सेवा असणारी आस्थापने वगळता सर्व व्यवहार सकाळपासूनच कडकडीत बंद होते। या मोर्चात नगरसेवक प्रकाश पाटील, माजी नगरसेवक शेठजी मोहिते, माजी उपमहापौर मोहन जाधव, संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे, अशोक रासरकर, अख्तर हुसेन मुजावर, अरुण रुपणर, प्रकाश वणकडे, मुश्ताक अली रंगरेज, प्रणव पाटील, भाऊसाहेब पाटील, विठ्ठल संकपाळ, गोरख वणकडे, अभिजित कोल्हापुरे, राष्ट्रवादीचे दादासाहेब कोळेकर, तानाजी गडदे, विलास माळी, शिवसेनेचे अमोल कदम, व्यापारी महासंघाचे राजेंद्र पवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू अस्की, अमर दिडवड, स्वाभिमानी संघटनेचे प्रमोद गौडाजे, रमेश भानुशाली, राजेंद्र पाटील, बाळासाहेब मंगसुळे, संतोष माने, अनिल कवटेकर, श्रीकृष्ण कोकरे, तानाजी वणकडे यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय, त्याचप्रमाणे संघर्ष समितीचे, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पुकारलेल्या बंदच्या व मोर्चाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सपोनी आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।